नको वडा होय आनुचा वडा होय आनुचा ए रापण कर चला दगडे ए चला ए चल दगडे अरे वागळा होता सगळी वागळी काढा माझा काय म्हणणं नाही किमती लावून ठेवानी चला हा हे चला काढून ठेवा भाऊ गेल्याशे मार्कोला समोर कोण गिरायकला तर घेऊ का हे पुरून टाक हे टाकू नको ए कचरा टाकेल तो दर्यात टाकतो राम राम मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवतोय। आज देवगडच्या बीचवरती आलोय आणि कुणकेश्वरच्या मंदिरासमोर रापण लावली आहे। मग अशी तिकडे एक रापण ओढली आणि त्या रापणीमध्ये मासे मिळाले बघितलात। आता कुणकेश्वरमधली ही खालची वाडीतली रापण आतमध्ये समुद्रात सोडलेली आहे आणि ती रापण ओढतायत। रापण ओढताना किती कष्ट घ्यावे लागतात याचं मगापासून शूटिंग करत होतो। रापण ओढल्यानंतर मासे फक्त दिसतात पण ते मासे मारणाऱ्यांचे कष्ट दिसत नाहीत। असे प्रत्येक वेळी त्या रशीला म्हणजे जी ओढ ताणणीची रशी आहे त्या ताणणीच्या रशीला रशी बांधून आपल्या पाठीच्या जोराने ही उलटी उलटी वरती ओढीत रशी न्यावी लागते। आता किती वाव साधारणपणे जर अंतर घातलं तर एक सहजपणे अर्धा किलोमीटर तरी त्यांनी रापण आतमध्ये समुद्रात सोडलेली असणार आणि ती रापण आता वरती काढतायत। थोड्या वेळाने या रापणीमध्ये किती मासे आहेत काय आहे हे आपल्याला बघायला मिळेल। आणि रापण नेमकी अशी असते, वरती भेंड असतात म्हणजे वरती होणारे बोये लावले जातात आणि खालती शिशी लावले जातात। ही सगळीच्या सगळी रापण अशा प्रकारे ओढली जाते। आता ह्यांनी सुरुवात केली आहे। आता ही जोडी जशी जशी पाठी जाईल शेवट होईल त्याच्यानंतर पाठीमागचा यांच्या पुढे येईल असे ही एक युनिटी करून हा रापण मच्छीमार कोकणातील परंपरागत मच्छीमारी करतायत। बरीच वर्ष बऱ्याच पिढ्या हे रापण संघ आहेत आणि त्यांना कुठंतरी हे किती दिवस तुम्ही हे करतात? 3 महिने दर्यामधून 3 महिने हा व्यवसाय करतात आणि एक लोप पावत चाललेला आणि प्रशासनाकडून दुर्लक्षित असणारा हा व्यवसाय आहे। परंतु जशी काही वार्षिक असतात तशी वार्षिक यांना पार पाडावी लागतात। आता आपण थोड्या वेळाने ह्या रापणीवाल्यांच्या मच्छीमारांशी कोणाशी तरी आपण संपर्क करूया। खालचीवाडी रापण संघ बिगर यांत्रिकी पारंपरिक कुणकेश्वर। आता हे कोण आहेत कसे आहेत आणि हे नेमके का रापण लावतात याची देखील चर्चा करूया। पण आता रापण ओढण्याचं काम चालू असल्यामुळे आपल्याला पण त्यांचा इंटरव्ह्यू माहिती घेताना त्यांच्याबरोबर चालतच घ्यावी लागेल। आपण हळूहळू एकाएकाला विचारत जाऊया कारण हे थांबून जमणं शक्य नाही, कारण जर थांबले तर मग ती रापण वरती येणार नाही। तुम्ही पाहताय आपला चॅनल मर्द मराठा आणि मर्द मराठा हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मला ह्या चॅनलचं नाव बदलायला एका मुसलमान व्यक्तीने भाग पाडलं होतं। मराठा म्हणजे काय? मराठा म्हणजे एक प्रॉपर जात नव्हे किंवा एखादा समाज नव्हे किंवा समूह नव्हे। जे महाराष्ट्रामध्ये आपण राहतो ते सगळेच्या सगळे आम्ही मराठेच आहोत आणि आता त्यामधली हे मराठ्यांची पारंपरिक मच्छीमारी कशी केली जाते थोडक्यात आता तुम्हाला एक माहिती दिसेल। मगाशी आपण तिकडे होतो, ती रशी ज्या ठिकाणी गुंडाळली गेली त्या ठिकाणी होतो। आता तिकडून आम्ही इकडे जवळ आलो। आता जवळ का आलो तर रापण आपली जवळ येते म्हणून जवळ आलो। या वाळूवरती चालणं जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे आणि यांनाच ते शक्य आहे। तुम्हाला
खरंच सांगायची झाली तर ही जी परिस्थिती आहे ही या पायाच्या पोटऱ्या आणि मांड्या इतक्या भरून येतात की जो वाळूवरती चालेल त्याला समजेल. बरं तुमचं नाव पहिलं नाव सांगा. जवळ आहे जरा. संतोष गोपीनाथ लाड. संतोष गोपीनाथ लाड. अक्षरशः ना हवाई टाकतात. बरं मग एक सांगा, आपण रापणा ना आमच्याकडे डोळी लावताना आम्ही देवाक विचारता, म्हणजे वार्षिक आपले जे गावराटीचं दैवत आहे ते काय विचारता की लावायची की नाही लावायची. तुम्ही तसं काय तुमच्याकडे काय? आमच्याकडे पहिली सुरुवातीक आधी कौल प्रसाद हे घेऊचेच लागतं, देवाचं हुकूम घेऊचं लागतं. आम्ही ठरवतो एक दिवस बाबा कधी या करायचा. त्याच्यानंतर आम्ही मग ते कौल प्रसाद घेऊन गाराणी बिराणी करून मग त्याच्यानंतर मूर्त ठरवतो आणि मग रापण सुरू करता. हां. किती दिवस झाले म्हणजे तुम्ही? आता आमचं ह्या होऊन आता जवळजवळ 8-10 दिवस झाले, पण मानण्यासारखी मच्छी आम्हाला भेटतच नाही. दर दिवशी लावतात रापण? हो, एक दिवस आड करून. म्हणजे आज लावलास की उद्या दिवस गॅप टाकणार? परवा गॅप नाही, चालूच असतं. चालू आमचे मुहूर्ताचे सोड कसे असतात, एक दिवस आड करून पहिलो सोड. हां. बरं ह्याच्यात मासे मिळाले तर किती मिळतात? काय सांगू? मिळाले तर भरपूर मिळतं आणि अजिबात नाही मिळाले तर मग एक कवाळा पण नाही, काहीच काय पण नाही. म्हणजे काय? 2 ट्रक मिळतील. मिळाले तर 2 ट्रक सुद्धा मिळतील, नाहीतर काहीच काय आणि नाही तर घराकडे निसते का पण नाही. नाही नाही काय. पण समजा भरपूर तुमका मासो मिळालो की तुमच्याकडे पैसे, माझ्या दृष्टीने मी असं म्हणतोय की तुमका कमी मिळत असतील. कारण आपल्याकडे ज्यावेळी जास्त पिकतं ना त्यावेळी त्या घेऊ तेवढी गिरायका पण लागते. जर नाही ती गिरायक असेल तर मग पैसेही मिळत नाही. मग 2 ट्रक जर मासे मिळाले तर मग तुम्ही करताच का नाही? विल्हेवाट काय लावतात? ते आम्ही बाहेरचे व्यापारी असतात ना, बाहेरचे व्यापारी त्यांना आम्ही किलोवर घेत होते. किलोवर हां, किलोवर ते घेते. पण पडवूनच मागित असते ना. हा, पडून जास्त गावली की पडायलाच मागणार ते. होय ना. म्हणजे ह्या आपला दुःख कोणाच समजत नाही, समाजणार पण नाही. बरं तुमका प्रशासनाकडनं काय मदत मिळता का? प्रशासनाकडनं अद्याप आमका काही एक रुपयाची मदत नाही. जसे बाकीच्या मच्छीमारांना मिळतात तसे हे पारंपरिक जे आपले व्यवसाय आहेत त्यांना हे प्रकार मिळत नाही ना. आता तागत कायच नाही. मगाशी ना थंय एक रापण ओढल्यानी हा, आता त्यांच्याकडे ना ती बारकी वागळी मिळाली. ती वागळी मी त्यांना विचारलं ही करतास काय, विकतास की काय करतास? ते दर्यात सोडी बारकी वागळी. तर दर्यात किती सोडी तर परत ती मोठी होण्यासाठी, म्हणजे जसे ट्रॉलर मारून आणतात नाही सगळ्याच्या सगळं गाळून आणतात तसं प्रकार तुम्ही अजूनपर्यंत तसं ना आम्ही सोडता होते. लहान मासे असले ना, ही वागळी म्हणा, शेंगटी म्हणा, दुसरे गाठेरी मासे असले ना तर आम्ही सोडता होते. म्हणजे माशांचा अशा पगडी तुम्ही नायनाट करून टाकाच नाही ना, पुन्हा गावाक होईल ना आमका. मित्रांनो ही धारणा आहे बघा. जे व्यावसायिक आहेत ते संपूर्ण चाळून मारतात, म्हणजे संपूर्ण दर्यातला मासा नाहीसा करण्याचा प्रयत्न करतात. आणि आमचे हे जे पारंपरिक मच्छीमार आहेत ते आज मिळाल्यानंतर उद्या देखील कसं मिळेल याचा विचार करतात. मग अशी जी वागळी छोटी दाखवली होती, सोडत होते, त्याचं कारण पण हेच. तुम्ही या तुमच्या ग्रुपमध्ये किती जण आहात? 30 जण. आपल्या की आपण आता वरती येऊ किती वेळ लागत? तरी अजून 1 तास झाला वरती काढू. होय. आणि वरती काढल्यानंतर त्याच्या आतमध्ये मासे असतात की नाही ते आपल्या वरती इल्याच्या नंतर तिथपर्यंत आपण अशी ओढतच राहायचं. किती वाजता सुरुवात केला? सकाळी 8 वाजता. सकाळी 8 वाजता. म्हणजे होडीन सोडलास ना? होडी. तुम्ही तो व्यवसाय किती वर्ष करता? जवळजवळ आता 50 वर्ष आमचा चालूच आहे. याच्या अगोदर वडिलोपार्जित चालूच होता सगळा. म्हणजे ह्या बंद करणे ही आपल्या शक्य नाही ना, पारंपरिक चालूच आहे आणि चालूच राहणार आहे. कारण काय गावराटीत जर विषय कौल पाडून जर घेत असाल तर तुमचा ह्या बंद करून करणं पण शक्य नाही. 1-2 महिने फक्त मजा म्हणून आणि ह्यो धंदो म्हणून पड पाडूक जायचो ना. बरं आता एक बघा, समजा तुमच्याकडे आपण वरती ओढला, जाळा सगळा वर काढलास आणि समजा गावातले कोणतरी इले मासे द्यावा किंवा काय करू कालनाक मासे द्यावा, मग काय करता? देतो आम्ही त्यांना मासे, म्हणजे जसे असतील त्याप्रमाणे. असतील त्याप्रमाणे म्हणजे आपला भागून जर जास्त होत असतील तर त्यांना द्यायचे. मी प्रत्येक वेळी म्हणते ना की आमच्याकडे कोकणी माणसाची दानत हीच दानत आहे. एवढे मर उन्हातानातून कष्ट करायचे. सकाळी आता हे आज जवळजवळ 10-10:30 वाजलेत, म्हणजे 7-7:30 वाजल्यापासून हे दर्याशी खेळत आहेत आणि
अशा प्रकारे आपण हळूहळू वरती ओढत आणत आहेत आणि ही दाणं ते ठेवतात लोकांची की लोकांच्या घरातल्या पण चुली पेटल्या पाहिजेत, त्यांच्या पण घरामध्ये समुद्रातलं जे काय खजाना आहे हा प्रत्येकाच्या घरात गेला पाहिजे. जर पैसे नसतील तर त्याला ते मोफत देखील देतात अशी आपल्याला माहिती मिळाली. खरोखरच या रापण मच्छीमार संघाकडे म्हणजे पारंपरिक रापण जो संघ आहे यांचा उदात्त हेतू बघा. एकतर हवातच मासा आपल्याला ते घेतात, बाकीचा मासा परत समुद्रामध्ये सोडून देतात. पण ट्रॉलर पर्सनेटवाले काय करतात, संपूर्ण समुद्र चालतात. आणि आज हा पारंपरिक मच्छीमार जो धोक्यात आला आहे त्याला कारणं पण तीच आहेत. रापण संघ हळूहळू आपण ही बस रापण संघ हे रापणिक मच्छी गावत नाही ह्या पारंपरिक हे घेत ना हे समोर आमची ही रापण मर्यादितच जागेत लावली जातात. बरोबर आहे. किती वाव लांब सोडतात आतमध्ये? हे आमची रापण की नाही 3 दोरीचा अंदाज असता. ही 1 दोरी नाही, असे 3 दोरी आहे. किती फुटाची दोरी आहे ही? जवळजवळ 99 फूट, 100 फूट 100 फूट म्हणजे 300 फूट आतमध्ये सोडतात. किनाऱ्यापासून 300 फूट आतमध्ये. किनाऱ्या बघा लिमिटेशन त्यावेळी पण वाडवडिलांनी काढून ठेवला नाही की 300 फूटच आतमध्ये जायचं, 300 फुटाच्या पुढे जायचं नाही आणि त्याच्यावरतीच मच्छीमारी करायची. पण ह्यांची शोकांतिका जे फक्त प्रशासन कारवाई करूया म्हणतायत, परंतु कारवाई त्यांच्यावरती होत नाही. हे पर्सेनेटवाले असतील, ट्रॉलरवाले असतील, मोठमोठे जे आता यांत्रिकी नौका आहेत जे लाईट लावून मच्छीमारी करतात, किंवा आमच्या कोकणामध्ये दुसऱ्या राज्यातले येऊन जे मच्छीमारी करतात, त्याच्यामुळे ह्या पारंपरिक मच्छीमारांवरती किंवा स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावरती खूप मोठा परिणाम होतो. मी थोड्या वेळात ना रापण जशी जवळ येईल आणि त्यामध्ये काय मासा आहे ते देखील तुम्हाला थोड्या वेळानं दाखवणार आहे. तिथपर्यंत नंतर प्रत्येकाची काय जणांची मनोगत देखील तुम्हाला ऐकायला मिळतील. मग अशी आपल्याला प्रथम जी जोडी पुढे होती आता ती जी शेवटाकडे येते आणि ती लहान लहान मुलं ती बघा जे भविष्य आहे ते रस्सी गुंडाळत आहेत. म्हणजे काय केलं पाहिजे याचं ज्ञान त्यांना पहिल्यापासून उपजत मिळतं. आता रापण किनाऱ्याकडे येते, बघूया आता. जवळजवळ एक 5 लाखाची तरी माझ्या अंदाजाप्रमाणे 5 लाखाची तरी ती होडी असेल, याला होडा म्हणतात. आणि ही जी जाळी आहे ना, ह्या जाळीची किंमत जवळजवळ 2-1 लाख रुपये तरी निश्चित असणार. आता साधारण मी तुम्हाला सांगितलं 100 वाव जाळी घेतली. आता ही जाळी पण वेगळ्या प्रकारची आहे. मासे याच्यात कसे ट्रॅप होतात ते पण समजतील आणि ह्यांचा किती त्रास आहे ते पण समजेल. हे बघा, मगाशी जे म्हटलं होतं हे शिस्स खालच्या बाजूला येतं, त्याच्यामुळे जमिनीवरून मासा ओढला होतो. ही लाकडी भेंड आहे आणि ही प्लॅस्टिकची भेंड आहे जी आता आली आहे ती. अशा प्रकारे ह्या जाळ्याची बांधणी असते, म्हणजे फारणी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? फारणीच म्हणतात ना? फारणी अशा प्रकारे केली जाते. आणि हे कष्ट किती आहेत हे तुम्हाला या रापण मच्छीमार संघाचं दुर्दैव तुम्हाला पाहायला मिळाला मासा तर भरपूर मिळतो आणि भरपूर मिळाल्यानंतर बार्गेनिंग करून यांच्या जीवावरती धंदा करणारे बरेच जण आहेत. परंतु ही पारंपरिक मच्छीमारी आहे आणि ह्या पारंपरिक मच्छीमारीत समुद्रातले जीव जिवंत ठेवू नये याच्यासाठी पण ते प्रयत्न करतात. हा सगळा जो पट्टा आहे, हा सगळा पट्टा समुद्री कासवांसाठी संवर्धनाचा हा पट्टा आहे. आमचे दप्तरदार सर, मी पण त्यामध्ये काम करतो. आज दप्तरदार सर त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि समुद्री जीव वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. या वेळेवरती बरेचशी समुद्री कासवं येतात. याचा देखील तुम्हाला कधीतरी मी निश्चित व्हिडिओ टाकीन ज्यावेळी ती कासवं अंडी घालण्यासाठी येतात. आता बघा किती जवळ आलेत दोन्ही बाजूने. आणि या जाळ्यामधलं जे रुंद अंतर होतं ते कमी करत आणलं आहे. आता हे दोन्ही एका कॅमेऱ्यामध्ये सगळे जवळ येतील बघा. दोन्हीच्या दोन्ही टोकं जवळ आलेली आहेत आणि जाळी वरती ओढायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, मगाशी तुम्हाला ना मी जी गोष्ट बोललो होतो पायाकडे, आता हा जो रापण ओढतोय ना याची बॉडीवरती किती स्ट्रेस आहे बघा. हा पहिल्यांदा इथे आहे, नंतर इकडे आणि हे पायाच्या पोटऱ्या बघा, जांगा बघा, किती त्रास होत असेल. फक्त विचार करा. माका जर काय देतो सगळे मी येऊ
बघतोय तरी काय होत आता ओढून बघ नाही वेगळं अनुभव घेतोय बघूया तरी. ए बाबा सांगा काय दा बरा याला जिमला जाण्यापेक्षा ह्या भारी या ज्याचा त्याचा कर्म ज्याला त्याला करायचा दुसऱ्या केला तर त्याला त्रास आहे का त्याला त्याला अशा प्रकारे व्हावा मुलाखत घ्यावा गाडीवरच्या गुरु गाडी जाऊ गाडीवर सगळ्यांनी काय केलं तर आपले माझे गावले ना सगळे लावीत गेले आता तो कंटाळून तकडे काही वडा काढते होते रात्री सातशे त्याची मिळाली एका काय समजतील कसे बोल हल्ल्याशिवाय काय समजणार माझं करणार नाही रात्री काही गेले बघा भाई हो आता लगबग सुरू आहे. दर्यामधील खजिना वरती आणण्याचा प्रयत्न चालला आहे आणि तो समोर ते दोघेजण पोहताना जे दिसत आहेत ना हा तो जो बेल्ट आहे त्या पट्ट्यामध्ये बारीक माराची आणि मजबूतीने जास्त या जाळ्यापेक्षा मजबूतीने जास्त असणारी जाळी त्या ठिकाणी आहे आणि आता हळूहळू मासा समुद्रातला मासा कडेला आणण्याचा प्रयत्न हा चालू आहे आणि बघूया आता यामध्ये या रापणीमध्ये किती मासा मिळतो तो. बाकी काय ना आमच्या घराकडे मग माझे काय करतात लाल भाव धरल्या म्हणजे काय धरला तुका मकाशी चांगलंय ना आई घरी पोटा बिटा करायचं लय बेकार करायची धर्मा या जागेत पहिल्यांदा जो मासा दिसला तो दर्शन बघा. हा बघा हा मासा आहे. जातात ते की त्याला मित्रांनो जे वरती तरंगत आहे ना याला इंग्लिशमध्ये जेली फिश म्हणतात आणि आमच्याकडे त्याला धारम म्हणतात. एकदा माणसाच्या बॉडीला चिटकलं की इतकी खाज येते. मगाशी ते सांगत होते कुवले तरी परवडले पण ते नको. आता मासे जसे जसे जवळ येतात तशी मच्छीमारांची लगबग चालू आहे. ही बघा ही मगाची वागळी जी मग हे टाकून देतालाच ना आता टाकून देतालाच नाही दा पाठीमागे त्याच्या बघा दोन काटे आहेत ते बघा. आता ही वागळी परत ही दर्यात सोडली जाणार. जेलीफिश एकदम एकदम खतरनाक आहे बघा. हे जिवंत आहे आणि तुम्हाला त्याची हालचाल पण दिसत येईल. हे त्याचे पाठीमागचे सगळे अवयव आहेत.
त्याच्यामुळे ते पाण्यात पोहतं आणि मासे बघूया ते मासे आता खरी परिस्थिती आहे बघा. जाळं जेवढं जवळ आणतायत तेवढं खालती जात आहे. त्याला कारण आहे हे जेलीफिश आतमध्ये जाऊन जाळ्यात अडकलेत आणि त्याच्यामुळे जेवढं जाळं आतमध्ये वरती आणण्याचा प्रयत्न करतायत तेवढं सगळं परत ते पाण्यात जात आहे. कारण जेलीफिश जाळ्यात अडकल्यामुळे पुन्हा त्या लाटेबरोबर जाळं खाली जात आहे आणि मच्छीमारांची खरोखर पारंपरिक काय होते असं पाहायला मिळते. जरासं मग अशी मदत करायला गेलो होतो एक मजा म्हणून. आता व्हिडिओ करता करता काहीतरी केलं पाहिजे म्हणून नुसतंच करणं बरोबर नाही. मी स्वतः याच भागातला असल्यामुळे तुम्हाला राहवलं नाही. शेतकरी जर दुसऱ्याचं शेत पडत असेल तर तसं बघत नाही. तसा शेवटी आमची पण एक भावना तीच असते. एकाच गावातले एकाच तालुक्यातील आहोत आणि त्याच्यामुळे ते बघवत नाही. आता मासे जाळ्यातनं वरती आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि बघूया आता हे मासे काय कसे येत आहेत मध्ये एक व्हिडिओ बनवला होता मच्छीमारांचा देवगडमधील बाजारपेठेतील म्हणजे पाठीवरचा आणि त्याच्यात मला एक कमेंट्स आली होती खूप आवडली. नुसतं बाजार दाखवणार मावरा नाही रे. मावरा दाखवणार काय ना. त्यांना जर मावरा मिळालाच नाही तर दाखवणार काय. आज दैवयोगाने थोडे का होईनात पण तुम्हाला लाईव्ह या डोळी रापणीमध्ये मासे मिळालेत आणि ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो बोलणं सोपं असतं परंतु ज्याच्या त्याच्या व्यथा ज्याला त्याला माहिती आहे. या मच्छीमारांना काय त्रास पडतोय तो. याद घालू उघडे बाबा चपला काढून ठेवतोय. हा जरा तेवढं मदत होय. दोन वाटतात की गरम काढली मोकळ्याच्या फटकान घेतली. याला आमच्याकडे शेड म्हणतात, मुंबईत बोयटा म्हणतात. आणि दाखवतो मासा मी दाखवते जरा सामान सगळी खरं म्हणतात. झेंडाची येते ती फक्त माझ्याकडे. जेलीफिश किती घातक आहेत बघा मच्छीमारांना. आता तो त्याच्या हाताला खाज उठते म्हणून वाळू जोळतोय. ते बघा त्याचे दोरे कसे आहेत बघा. त्याचे जे धागे आहेत हे धागे माणसाच्या बॉडीला चिटकतात. चिटकल्याच्या नंतर त्याला संपूर्ण पुरळ उठतो आणि खूप डाळ होतो. तकडे घे जाऊया. काय काय दिंडवळ याला इसवण काही ठिकाणी सोळा म्हणतात आणि दिंडवस पण म्हणतात. हा एकच मासा एवढ्या रापणीमध्ये एकच मासा मोठा बऱ्यापैकी मोठा मिळाला आहे. नाहीतर ही सगळी जी आहे हे सगळ्या छोटे छोटे मासे आहेत. यंग जनरेशनची कमाल इथे देखील पाहायला मिळते बघा. किती
शारीरिक क्षमतेचा अक्कस लागतो. माझ्या हाताला पण ना थोडीशी फाज उठते. बघा खवळा बघा. इथे गोडा भाई बघूया. घेतलं दुसकं मारी होतो. आधी ह्या काढून मोकळ आपण आधी बोलू. आधी बाजूला मित्रांनो, हा मासा बघा. ह्या माशाला आमच्याकडे केंड म्हणतात. हे ते गंमत, हा जसा हात लावणार तसा फुगत जातो. मगाचा लहान होता आणि आता हा नवीन आणलाय मोठा आहे बघा. हा बघा या खालच्या बाजूने हा सगळा स्कबी आहे बघा. आणि हा फुगवत नेतो आकारने, आपला आकार वाढवतो. आणि याचे दात बघा. हे मला भीती वाटते. हे दात हा एकदम हार्ड पोर्शन आहे बघा. कसे दात उघडतो. आणि ह्याने तो हा माशाला चावा घेतो. सगळ्यात ज्यावेळी केंड जास्त येतात त्यावेळी समजून येतं माशाची पैदास भरपूर झालेली आहे. आणि आज या रापणीमध्ये जास्त करून मला हात मासा दिसला. मगाशी एक दैवयोगाने तुम्हाला बघण्यासाठी मगाशी एक दांडवसा बघायला मिळाला. आणि आता हे सगळे बारीक बारीक मासे आहेत. आणि त्याचे देखील किती मिळतात, काय मिळतात हे देखील तुम्हाला माहिती दाखवणार आहे. आणि नाही हे खात नाही, नाही खात नाही. फेकून देतो. हो हे टाकून देतो. तुम्ही घ्यायचं नेला मुंबई काय टाकतो. नाव सांगायला तुमचं? हसमुख पंचोली. हसमुख पंचोली. पंचोली. तुमचं गाव कुठला हो? आमचं मुंबई. गाव गुजरात. गुजरात. मग गुजराती माणूस तुम्ही मासे बघायला कसे मारतात ते बघायला आलात की नाही? फिरायला आलेलो इथं. बघायला बी आलो. मी फिरायला आलेलो आहे. आमच्या इथं हा मुंबईकर म्हणून आहे ना, खाली त्याच्या घरी आलो राहायला. बरं, तुम्ही महाराष्ट्रात किती वर्ष झाली हो? आमची आता 61 वर्ष आहे. आणि वडिलांची वडील होते त्यापासून आहे. म्हणजे तुम्ही चांगलं मराठी बोलता. हा, आम्ही पहिला पण जन्म आमचा मुंबईतच झालेला. म्हणजे तुम्ही गुजराती नाही, तुम्ही खरे महाराष्ट्रीयन मराठी. बघा आलायचे आपण ब्लॉग बनवता हलकी एका महाराष्ट्रीयन माणसाची ओळख झाली. अशी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि ज्याच्या जीवावरती महाराष्ट्र चाललाय. मासे खाता तुम्ही? मासे मला ते जरा काठी दुसऱ्या घास करायला वाटतो. आणि माशाला खाली आम्ही आता चाललेलो तिथं फिरायला. तिथं ह्या मंदिरातनं आलो आम्ही डायरेक्ट तिकडे बघायला. बोला आपण बघूया कसे लोक काढतात ते, कसे वरतात ते. आम्हाला मुंबईला बघायला भेटत नाही ना, आपण फिरायला आलो त्यामुळे मला बघूया. आता हे आपण बघूया. तो काटा आहे ना? मग एकच काटा आहे. एक आणलंय चांगलं धुपवून नाही. हे पाण्यात ठेवलं, टबमध्ये ठेवलं तर जिवंत राहतं ना? नाही नाही, हा हे खाऱ्या पाण्यातले समुद्रात खोल समुद्रात राहणारी. मित्रांनो, हा मासा तुम्ही जो बघताय हा मोरी किंवा शार्क म्हणतात ना, त्या प्रजातीतील आहे. पण हा तो मासा तो नाही आहे. हा खूप खोल पाणी. हो किती पाण्यात मिळतं खालपर्यंत? तरी किती वावर? आणि मोठं केवढं मिळतं? मोठ्यात एका आहे काय म्हणतात? आमच्याकडे सुनियर म्हणतात. सुनियारो ना? सुनियारा. आणि हे जर एखाद्या किती बनवून विकू झालं तर मोरी म्हणून विकू शकतात नाही? हा मोरी म्हणून विकतो. हा तुम्हाला फरक दाखवलाय बघा. मासा निश्चित बघून ठेवा. दोन चांगल्या प्रकारचे मासे तुम्हाला पाहायला मिळालेत. कॅमेऱ्यावरती लाईट येत असल्यामुळे वांदे झालेत बघा. याला सुनियारा म्हणतात. याचे दात बघा कसे आहेत ते. याच्या दातामध्ये जर कदाचित हात गेला ना किंवा बोटं जर गेली तर याचा निश्चितच ते रौका काढल्याशिवाय सोडणार नाही. जवळ लांब रवा माहिती चांगली द्यायची.
काटे काढतात माहिती चांगली घ्यायची बाकी काही नाही. याला वागळं म्हणतात आमच्याकडे, वागट. आणि काय काय प्रकार गावात त्याची वेगवेगळी नावं आहेत. काढलं नाही काढू काढू बाजू कोण मोठा तुकडे कोणी काढ द्या त्याला वर करा त्याचा. या वागळ्याचा शेल काढण्याचा प्रयत्न करतात बघा. आणि अतिशय विषारी काटा असणारा हा काटा आहे. जर पायात रुतला तर मात्र ऑपरेशन केल्याशिवाय निघत नाही का? किती 2च नाही का? होय ना? किती किती शेलाची वागळी मिळतात? 3 4 पण असतात. मोठा असत थांबा भाऊ हात लावू नको का हो टोपला तर ह्या हो हे भितात का माहिती आहे? मला इजा होऊ नये ही त्यांची धारणा आहे. हे आम्ही गरेवून मारतो. ज्यावेळी होडीवरनं गरेवताना ही वागळी मिळतात आणि हे शेल काढून टाकलं पाहिजे. आणि हे निश्चित आता हे जर विल्हेवाट लावताना हे हळूच पुरतात ना. या हे बघा ही वागळाची शेल आहेत आणि ह्याला टोक किती आहे बघा. हे जे मगाशी मला जे बोलत होते ना ते का बोलत होते? आमची कोकणी माणसाची उपजत जी वृत्ती आहे ना एकमेकाची काळजी घेणे. आता माझ्या हाताला इजा होऊ नये म्हणून ते मला सावध करत होते भाऊ घेऊ नको ते हातात. पण ही वागळी होडीवरती पण गरेवून मारली जातात आणि आज ही रापणीला मिळाली आहेत. आता ह्याच्यात बिबटी पण मिळतात ना हो? ठीक आहे का आणि हे का कसला वागळा म्हणतात? पाळी वागळा. आणि एक रेडिओ वागळा मिळता ना मोठा. आता मासे सगळे यांच्या पुढ्यात आणून ठेवले जात आहेत. याला माकुळ म्हणतात. लाल मोठी माकुळ आहे. मित्र आहे का काय म्हणत आहे माझ्या? गोबरोला हे खडकांच्या बाजूला राहतात आणि आमच्याकडे पण गोबरेच म्हणतात. तरी पण काटवलमध्ये कुणकेश्वरमध्ये याला स्पेशल नाव काय ते विचारूया म्हटलं पण तो हा गोबरच म्हणतात तिकडे पण. भरपूर निसर्गात भरपूर दिले ना होयाचं घ्यावा नाही तर दाटून द्यावा तिकडे जाऊन दे मॉप दिल्या सरकारने स्वमॉप दिल्या आणि समुद्राने स्वमॉप दिल्या. बघा हा भरपूर मासं दिल्या. नको आता आमचा मासवा खाली पुढा कोणा प्राण गेलो तरी चाला मासं नको आमचा. हे का वैतागले? हे बघा हे सगळं झाराम दिसतं ना हे लय खाज उठते. आणि जे त्यांच्या पायाला हाताला जी वाळू दिसते ती निव्वळ त्या खाजीपासून संरक्षण करण्यासाठी मासा ह्या रापणीला जास्त मिळाला नाही. याच्या अगोदर एक व्हिडिओ शूट केला त्याच्यात म्हटलं नव्हतं एकाने की नुसतं बाजार दाखवलास मासे नाही तर मासे काय दाखवणार. ही अवस्था मच्छीमारांची आहे आणि ती त्यांची उद्विग्न प्रतिक्रिया होती. तलवारच्या पातीसारखा दिसणार हा मासा आमच्याकडे मिळतो. याला मळा म्हणतात. काय टाकलं का कर्मट टाक. शंभर वावापेक्षा लांब आणि 300 मीटरपेक्षा आतमध्ये समुद्रात सोडलेली गोळ
आणि 100 का किती वाव लांब होती याची? 90 वावाची एक दोरी, एक पाटू एक दोरी असे ते 3 दोरी म्हणजे 300 वाव झाले. 300 वाव आणि आणि एक पाटू त्याच्या बाहेर 200 वाव रापण जाळा. जाळा 200 वाव म्हणजे एकूण 500 वाव ओढून आणल्यानंतर मासे किती आहेत? हे बाजू 300 ते बाजू 300 म्हणजे 600 वावाची रशी आपण ओढलेली आहे वरती. आणि ते 500 6 आणि 5 1100 1100 वावाचा झाळा वडून जाळा ओढून मासे किती आहेत बघा. ही शोकांतिका रिअल फॅक्ट कोण दाखवत नाही आणि तुम्हाला पाहायला मिळेल ही मुद्दामून. मला आज माझ्या एका मित्राने विद्यानंद आचरेकरने सकाळी सकाळी फोन केला होता. आपण लावलेल्या मासे मिळतात जरा शूटिंग करू घे म्हणून मुद्दाम आलो. परंतु मला मनासारखे मासे मला बघायला मिळाले नाही. फक्त एकच मासा जो मिळाला तेवढाच एक तुम्हाला दाखवण्यालायक किंवा बघण्यालायक मिळाला. हे बाकीचे मासे याला आमच्याकडे कर्मट म्हणतात. तुमचं नाव सांगा पहिला आधी. मी खालचीवाडी रापण संघ कुणकेश्वर डमरूप शिवदीप हा नौकेचं नाव आहे. मी वसंत कृष्णा लाळे चालक. तर तुम्हाला मी सांगतो आम्हाला मासे ही काही प्रमाणात मिळतो का तेव्हा मिळत नाही का सारा कालनाची सोय होत नाही. तरी पण आम्ही हा धंदा करतो पारंपरिक आहे म्हणून. तरी पण शासन काय इकडे आमच्या इकडे लक्ष देतो मग सांगतात नाही अजून काही लक्ष दिलेलं नाही. निवेदनं दिलेली आहेत आणि बघूया आता आमचे मंत्री नितेश राणे काय करतात ते आणि त्यांच्याकडून आमचं काय योगदान मिळतात तो बघूया. त्याच्यावर चालू आहे. बघूया आता उन्हातानात काम करतात एवढ्या माणसाचं रोजी होत नाही. 50 रुपये रोज सुटत नाही. मच्छी कालनापुरती मिळते त्याच्यात आमचा उदरनिर्वाह होतो. ते मच्छी मिळाली ही आज आम्हाला नृत्य केल्यापासून आम्हाला 4 टोपले मिळाले. बरोबर. हा आणि हा एक हा मोठा मासा मिळाला. बरोबर. हा एकच हो एक आणि ते 4 टोपल मासे. 4 बाकी मच्छी नाही. आणि ती कसोटीनं आपण लावली की जेणेकरून आमका जादा प्रमाणात मच्छी मिळाक होईल अशा कसोटीनं आम्ही लावली. आमचं म्हणण्यासारखा लाभ झालेलो नाही. त्याच्यात आम्ही भरपूर नाराज आहोत. तर असू दे का असा त्याच्यात आमचा समाधान शासनानं आमच्याजवळ जरूर लक्ष द्यावा. धन्यवाद. गेल्या वर्षी रापण महोत्सव केला होतास ना? हा यंदा पण करणार आहोत. मग तो रापण महोत्सव याच्यासाठीच केलं होतं की मच्छीमारांची पारंपरिक मच्छीमारांची ओळख दुनियेत व्हावी म्हणून. दुनियेत व्हावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक रापण उत्सव म्हणून आम्ही साजरी केलो. पण त्याच्यात आता कसं आलं की काय मच्छीमारी जगाच्या पातळीवर लोकांना कळली पाहिजे म्हणून आम्ही एक त्या रापण उत्सवच्या टायमात कायम रापण लावत होतो. थांबायचं नाही असं ठरवलं होतं. म्हणजे लोकांना कळलं त्यावेळेला मासे मिळते न मिळते हे सर्व लोक दृष्टिकोनातून सगळीकडे चॅनलवर दिलेलं आहे. आणि ते बघा तुम्ही त्याच्यावर आमच्या लोक जास्तीत जास्त लक्ष करून आम्हाला शासनाकडून अनुदान मिळावं ही अपेक्षा. बाकी काय आम्ही आता समुद्र किनारे होतो ब्रिटिश काळापासूनचे म्हणून इकडे पारंपरिक वाडवडील आमचे मच्छीमारीत होते उदरनिर्वाह करत होते आणि त्याच्यामुळे इकडे घुसखोरी झाली नाही ही सिद्ध झालेली आहे. बरोबर. हा आणि याच्यामुळे समुद्राच्या बचाव मच्छीमारामुळे झालेला आहे. तुमच्यामुळे आपलं तटरक्षक म्हणजे तट आपले सुरक्षित राहिले. तट सुरक्षित आहे. इथे कोणाची येण्याची हिंमत लागली नाही याची शासनाने जरूर खात्री घ्यावी करावा आणि आमच्याजवळ लक्ष घालावा. धन्यवाद. हां माझं नाव गुरुनाथ तेली. माणिक दळवी हा माझा कॉलेज फ्रेंड. बऱ्याच वर्षांनी आमची या रापणीच्या सीझनामध्ये त्याची भेट झाली. बऱ्याच वर्षांनी आम्ही आज एकत्र भेटलो आहे. बस ना. बरं गुरु मग कशी मासे दाखवलं बास्केटमध्ये होते कसले होते ते? हां त्याला ते ग्रामीण भाषेमध्ये त्याला रेडे माकोल अशी म्हणतात. त्याला रेडे माकोल म्हणजे आपल्याकडे जी खात नाही ती? नाही ती किलोला बाहेर जाते. कुठे बाहेर जाता काय? बरं तू या रापणीमध्ये किती वर्षाचं रे? 20 जरी झाले 20-25 वर्ष रापणीमध्ये आहे. 20-25 वर्ष रापणी. बरं कॉलेजचं शिक्षण आपलं सगळं फुकट गेलं ना? कॉलेजचं सर्व फुकटच गेलं आहे. लाईफ बरबाद झाला ना आपला सगळा? सर्व मुंबईपासून खूप ट्राय केली कामासाठी. गव्हर्नमेंटसाठी जॉब केले. अंशकालीमध्ये काम केलं. अजून काय तसं काय हे नाही. त्यामुळे आपले पारंपरिक व्यवसाय कलमाचा व्यवसाय बारीक पोटचं भरण्यासाठी आपलं काय ना काय करावं लागतं. तू तलाठीचं काम करत होतस ना काहीतरी? तलाठीच्या हाताखाली 3 वर्ष काम केलं. मग तरी पण काय ते चान्स लागलो नाही? नाही अजून भरपूर फॉर्म वगैरे भरले पण अजून काही झालं नाही तसं. आता अपेक्षा करण्यात पण काय अर्थ नाही. आता 50च्या पार झाला आपण. आता जे काय आहे ते आपण परिस्थितीनुसार मुलांचं भवितव्य घडवायचं हेच आपल्या हातात आहे. तुका मुलं किती आहेत? एक मुलगा एक मुलगी आहे. होय काय? ती काय करतात? एक मुलगी 8वीला आहे. मुलगा 1लीला आहे. होय काय? मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर गुरु आणि मी भेटलो. जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 20-30 वर्ष तरी झाली असतील. आणि काही त्या मोजक्या गाठीभेटीमध्ये
सुखदुःखाच्या गोष्टी आल्या, कोण कमी झाले, कोणाची आज परिस्थिती काय आहे. आणि आजच मला समजलं की आमचा एक जवळचा मित्र अभिजित भाबल जो महाराष्ट्र पोलीसमध्ये होता, तो गेल्या वर्षी कधी गेल्या वर्षी होता 2 वर्षापूर्वी ऑफ झाला. अतिशय मनमिळावू असणारा आमचा तो एक मित्र एक काळाच्या ओघात पडद्याआड गेला. आजची एक शोकांतिका, म्हणजे खरोखर वाईट वाटलं त्या गोष्ट ऐकून. पण असे मित्र तुमच्या लाईफमधले जर कुठे मिळत असतील तुम्हाला बऱ्याच वर्षांनी, तर आवर्जून त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्याशी मैत्री ठेवा, हितगुज करा. आज बऱ्याच वर्षांनी गुरु मी नक्की तुझ्या घराकडे येईन. हां चल मी चलो आता. चल बाय बाय. मित्रांनो, आज संपूर्ण रापणमध्ये कशी मच्छीमारी केली जाते ते दाखवली आहे आणि किती मासे मिळतात ते देखील दाखवले. तुमची वाडी मधली वाडी ना ती खालची वाडी कुणकेश्वर यांनी आज रापण लावली होती आणि हे त्या रापणमध्ये सगळ्यात जुने वयस्कर असणारे, तुमचं नाव सांगा ना? हिरलेकर आहेत आणि एकदम साधा माणूस. देव कुणकेश्वराच्या बरोबर समोर आम्ही उभे आहोत. देवाकडे माझं एवढंच सांगणं की बाबा तुझ्या समोर हे दर्यामध्ये ही लेकरं खेळतात, त्यांना जेवढी मनोवांछित जे हवं तेवढी संपत्ती मात्र ह्या दर्यातून दे. कारण ह्या पर्सिनेट किंवा यांत्रिकी बोटींच्या मच्छीमारीमध्ये माझा कुठेतरी हा मच्छीमार बांधव, सागरी किनाऱ्याची सुरक्षा करणारा मच्छीमार बांधव उद्ध्वस्त होत चालला आहे. ही परंपरा कायम अबाधित अशीच राहू दे. त्यांना ज्यावेळी दर्यामध्ये जातील त्यावेळी त्यांना दर खेपेस दर वेळेला भरपूर मासे दे, इतके मासे दे की हा व्यवसाय येणारी पिढी देखील त्यांना देखील वाटलं पाहिजे की हा व्यवसाय सतत करत राहावा. मी देव कुणकेश्वराला अशी विनंती करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.